आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। चंदन, हे बघ, मला माहिती आहे तू माझ्याशी बोलत नाहीयेस आणि तुझ्यासाठी आपला संबंध संपलाय, माझ्यासाठी नाही। मी अजूनही तुझी बायको आहे आणि म्हणूनच मी आज वटपौर्णिमेचा उपवास धरलाय आणि आता पूजा पण करायला चालली। तुला माझ्यासाठी थोडं पण काही वाटत असेल तर तू येऊ शकतोस माझ्यासोबत। चंदन अजय, ए चंदन, ठीक आहे, काही हरकत नाही, नको येऊस, मी जाऊन येते। तुझ्यासाठीच करते हे आणि नेहमी करत राहीन। ए भाई, ए इकडे। ही अचानक असं का बोलतीये? अरे भाई, तुला ती गंडवतीये, कळत नाही का तुला? हे बघ दिव्या, ती अशीच बोलते। तू तिच्याकडे लक्ष देऊ नको, तू भाई कामाकडे लक्ष दे। काम आणि आपण। अरे अप्पर, पण तिने माझ्यासाठी उपास धरलाय, मी गेलं पाहिजे। उपवास आणि ती तू बोले यार ही। अरे बाबा, ती फक्त दिखावा करते, तुला माहिती आहे ना, तू ओळखतोस ना तिला। बरोबर बोलतोय आपण। मग काय बोलतो तू? काय बोलतो? नाही यार, शेवटी दिव्या माझी बायको आहे आणि माझं प्रेम आहे तिच्यावर। जर एवढं सगळं करत असेल तर मी गेलं पाहिजे यार। गेला सत्यानाश। नेहमीच आहे भाई। ब्रँडचं आवडलं की आपण हो। मला ना लास्ट इयरची वटपौर्णिमा आठवली। त्या मुलांनी कसं मला त्रास दिला होता, पण वहिनी तिने एकदम भारी फाईट केली होती। सगळे बघतच बसले होते तिच्याकडे। हो ना ग, मला पण आठवतंय पावसात कसलं धुतलं होतं शिवाने त्यांना। मी तेव्हा शिवाला नीट ओळखत नव्हते। खरं तर ती फाईट मी शिट्टी मारून एन्जॉय करायला हवी होती, पण मी उगाच तिला बोल लावलं। पण आता काय उपयोग, ह्या वर्षी येऊ शकली नाही ना ती। नाही म्हणजे पाय मुरगळलाय तिचा, बिचारी। ती घरी पूजा करणार आहे। शिवा आली नाही, दिसत नाहीये ना ती। येणार सुद्धा नाहीये म्हणजे? तिचा पाय मुरगळलाय म्हणून। हो, चांगलं कारण आहे। वटपौर्णिमेच्या पूजेला आली नाही तरी ती आदर्श सून आहे, नाही का? सगळ्यांना तिचंच कौतुक आहे आणि माझा नवरा माझ्याशी कसाही वागला तरी मी आलेच शेवटी। पण असो, जाऊ द्या। कसं आहे ना, शिवाचा पाय मुरगळलाय, तिला चालताही येत नाहीये आणि तरी सुद्धा ती येणार होती इथे, पण मीच तिला सांगितलं घरीच पूजा। नाही, बरोबर आहे, पण माझी बहीण कधी हार मानत नाही ना। आणि आशूसाठी तर ती काहीही करू शकते। मग आता काय झालं? एवढीशी मुरगळ तिला थांबवतीये? दिव्या, ताई राहून दे, आपण पूजा करून घेऊ। चल।
संपदा यामुळे काही अपशकून झाला तर हे चालणार आहे का शिवाच्या सासूबाईंना? माझ्या सुनेसाठी असे 1000 अपशकून सहन करेन. ताई नको लागू तिच्या तोंडाला. बाप रे, 1000 अपशकून एक सहन करता करता इकडे नाकी नऊ येत आहेत. 1000 तर काय म्हणाली होतीस दिव्याताई? 1000 अपशकून? अगं मग सहन केलेच पाहिजे. आमची शिवा आहे ना ती, आणि ती जर म्हणाली आहे की ती कधीच हार मानणार नाही तर नाहीच मानणार. बघ